गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपण तुमच्या मराठी पाठ्यपुस्तकातील मी नदी बोलते हा लेसन अभ्यासणार आहोत. या अगोदर नदीचे गाणे लेसन नंबर 15 हे आपण अभ्यासलेलं होतं. नदीचे गाणे आपण पूर्णपणे अभ्यासलेले आहे. नदी दरी दरीतून कशी वाहते, तिच्या तीरावरती कोण असते आणि त्या नदीमध्ये लहान लवारे असते, बरोबर, आणि ती नदी सर्वांना घेऊन कशी वाहत असते हे आपण गाणं बघितलेलं आहे. तर या अगोदरच्या लेसनमध्ये आज आपण नदी प्रत्यक्षात बोलते आहे. बघा, लेसन अभ्यास करताना तुम्हाला मी काही गोष्टी सांगतोय की हा पाठ निबंधासाठी पण येऊ शकतो. नदीचे आत्मवृत्त, नदी बोलते आहे. शिकवताना फक्त प्रश्नांची उत्तरं कशी येतील एवढेच लक्षात घेऊ नका, तर आपल्याला निबंध देखील लिहिता आला पाहिजे. प्रत्यक्ष नदी बोलत आहे म्हणजे याचा उपयोग तुम्हाला निबंधासाठी होऊ शकतो. म्हणून पहिल्या प्रथम आपण लेसन वाचून पाहूया. या पाठात आपल्याला काय सांगितलेलं आहे ते आपण लेसन वाचल्यानंतर आपल्याला थोडक्यात समजणार आहे आणि मी देखील सांगणार आहे. पहा, लेसन नंबर 16, मी नदी बोलते. लक्ष ठेवा, मी आहे नदी, माझा जन्म पर्वतावर होतो. मला अनेक ओढे येऊन भेटतात. त्या ओढ्यामुळे मी मोठी होत जाते. इतर नद्याही मला येऊन मिळतात. माणसे धरण बांधून मला अडवतात. माझ्या पाण्यावर वीज तयार करतात. त्या विजेवर कारखाने चालवतात. शेतातील पंप चालवतात. पिण्यासाठी पाण्याचा वापर करतात. मी उड्या मारते, थांबते, उंच कड्यावरून वेगाने कोसळते. धबधब्याच्या रूपाने पर्वतावरून खाली येते. पर्वत उतारावरून मी सपाट मैदानी भागात येते. आता माझा वेग कमी झालेला असतो. माझ्या दोन्ही किनाऱ्यावरील परिसर मी हिरवागार करते. माझ्यामुळे शेतकरी शेतात भरपूर धान्य पिकवतात. पण मला एका गोष्टीची खंत आहे. मी सगळ्यांच्या उपयोगी पडते, तरीही माणसे माझ्या प्रवाहात सांडपाणी सोडतात, कचरा टाकतात, मला प्रदूषित करतात. माणसांच्या वस्त्या, छोटी गावे, शहरे यांच्या जवळून वाहत जाताना मी जास्त प्रदूषित होते. तरीही मी पुढे पुढे जातच राहते. मी कुठेही थांबत नाही. थांबला तो संपला, असेच मी सगळ्यांना सांगत असते. शेवटी मी सागराला जाऊन मिळते आणि नदी म्हणून माझा प्रवास थांबतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण हा पाठ वाचत असताना प्रत्येक शब्दाकडे लक्ष दिलेलं असेल. या पाठात काय सांगितलेलं आहे हे नदीचे प्रत्यक्षात आत्मकथन आहे. आत्मकथन म्हणजे काय? स्वतः बोलते. नदी स्वतः बोलते. स्वतः ज्यावेळी किल्ल्याचे आत्मवृत्त, किल्ला बोलतोय. सूर्याचे आत्मवृत्त, सूर्य प्रत्यक्ष बोलतोय. तर हे प्रत्यक्ष या पाठामध्ये नदीचे आत्मवृत्त आहे. नदीचा जन्म कुठे झाला, नदीचे वाहने कसे वाहत जाते, नदीचा उपयोग कसा होतो, त्याबरोबर या पाठात ही संपूर्ण माहिती नदी आपल्याला सांगत आहे. प्रत्यक्षात बघा, या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी कठीण शब्दार्थ आहेत ते देखील तुम्हाला माहीत हवे. पहा, या ठिकाणी सांगितलेलं आहे पर्वत हा शब्द येईल. पर्वत म्हणजे काय? डोंगर. हे कठीण शब्द लिहून घ्या पहिले. पर्वत म्हणजे डोंगर. मी पाठ शिकवताना ज्या ज्या ठिकाणी असे शब्द येईल त्यावेळी तुम्हाला मी सांगेन का लिहून घ्या. तर हार्डवर्ड्स देखील तुम्ही जर लक्षात घ्या, नाहीतर तुम्हाला लिहिताना प्रॉब्लेम येऊ शकतो. मी आहे नदी, माझा जन्म पर्वतावर होतो. एवढ्याच मी सांगितलं पर्वत हा शब्द.
माझा जन्म पर्वतावर, पर्वत म्हणजे माउंटेन, डोंगर, नदीचा जन्म डोंगरावर होत असतो. इथे बघा पुढे तुम्हाला पहिलं चित्र दिलेलं आहे. उंच डोंगर आहे आणि त्या डोंगरातून पाणी वाहत आलेलं आहे. म्हणजे माझा उगम, माझा बर्थ, जन्म ह्या डोंगरातून, या पर्वतावरून होत असतो. मला अनेक ओढे येऊन भेटतात, अनेक ओढे येऊन भेटतात. ओढे म्हणजे काय? नाले, स्ट्रीम्स लिहून घ्या. ओढे, नाले. नदी काय म्हणते? माझा जन्म पर्वतावर जरी झाला असला तरी मला पुढे जाऊन अनेक नाले, ओढे भेटतात. त्या ओढ्यामुळे मी मोठी होत जाते. मी किससे बड़ी ओढे जब मुझे मिलते हैं तभी मेरा साइज बढ़ जाती है. तर त्यावेळी मी मोठी होते. इतर नद्याही मला येऊन मिळतात. और रिवर मेरे इसमें मिल जाते. नदी काय स्वतः काय म्हणते? माझा जन्म कुठे झाला, माझी वाढ कशी होते. वाढ कशी होते तर मला अनेक ओढे मिळतात आणि नाले देखील मिळतात, नद्या मिळतात आणि त्यांच्यामुळे मी मोठी होते. पुढे बघा, माणसे धरण बांधून मला अडवतात. बघा धरण म्हणजे काय? या ठिकाणी जे शब्द आहेत ते लिहून घ्या. धरण म्हणजे डॅम, मराठीत त्याला पाणी अडवणे. तर पाणी अडवण्याचा प्रयत्न कोण करतात? माणसे. कोण म्हणते? नदी. माणसे धरण बांधून मला अडवतात. लिहिलं का? धरण म्हणजे डॅम, पाणी अडविणे. माझ्या पाण्यावर वीज तयार होते. इलेक्ट्रिसिटी किससे बनती है? पाण्यापासून. त्या विजेवर कारखाने चालवतात और इलेक्ट्रिक के ऊपर इंडस्ट्री चलती है, ये आपको भी पता है. या विजेच्या पाण्यावर कारखाने. कारखाने म्हणजे काय? इंडस्ट्रीज. शेतातील पंप चालवतात. फार्मर जे रहते वो अपने खेती के लिए, पानी के लिए वो इलेक्ट्रिसिटी यूज करते और मेरा पानी इलेक्ट्रिसिटी भी के लिए भी यूज होता है और खेती के लिए भी यूज होता है. शेतातील पंप चालवतात. पिण्यासाठी पाण्याचा वापर करतात. ये तो सवाल ही नहीं. हम लोग भी पानी का यूज, ड्रिंकिंग वाटर, तो मेरा पानी का यूज इंसान भी करते हैं. नदी क्या करते हैं? माझ्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करतात. मी उड्या मारते, धावते, कड्यावरून वेगाने कोसळते, जंप मारते. तुम्ही बघितलं का नदीला जंप मारताना? उंचावरून, पर्वतावरून ज्यावेळी नदीचं पाणी वाहत येत असतं आणि ते पाणी ज्यावेळी काय होतं? धबधब्यावरून पडतं और त्याला काय म्हणते नदी? मी उड्या मारते, मी जंप मारत असते. पहा, धबधब्याच्या रूपाने पर्वतावरून खाली येते. धबधबा, धबधबा याने वाटरफॉल. सेकंड पिक्चर है, देखो ऊपर से जो पानी आ रहे, ये धबधबा म्हणजे वाटरफॉल. मराठी में कहते हैं झरा. धबधब्यावरून मी खाली वाहत येते अशी कोण म्हणते? नदी. कोण बोलत आहे? मी नदी बोलते. बरोबर. पर्वत उतारावरून मी सपाट मैदानी भागात येते. सपाट मैदानी भाग. सपाट म्हणजे फ्लॅट लेवल. सपाट जागेवर मी वाहत येते. सपाट, समान पातळी, फ्लॅट लेवल. आता माझा वेग कमी झालेला असतो. माझ्या दोन्ही किनाऱ्यावरील परिसर मी हिरवेगार करते. बघा, ज्यावेळी नदी सपाट, फ्लैट लेवल पर पानी आता है तभी उसका प्रेशर कम हो जाता है. आता माझा वेग कमी झालेला असतो. माझ्या दोन्ही किनाऱ्यावरील परिसर मी हिरवीगार करते. पहा, इसके ऊपर पिक्चर दिया है. नदी के आजू बाजू में जो जमीन दिख रही वो पूरा हरा हरा दिख रहे है ना. तर माझ्या किनाऱ्यावरील जमीन मी हिरवीगार करते. परिसर. परिसर म्हणजे काय? आजूबाजूची जागा. आजूबाजूची जागा. माझ्यामुळे शेतकरी शेतात भरपूर धान्य पिकवतात. किसान मेरे वजह से बहुत धान
इससे कमाते हैं, पिकवतात. पण मला एका गोष्टीची खंत आहे, व डिसमूड आहे. खंत म्हणजे काळजी, वरी. नदीला कोणत्या गोष्टीची खंत आहे असा देखील प्रश्न येईल. पहा आता, मी सगळ्यांना उपयोगी पडते, सबके लिए मेरा यूज हो रहे, तरीही माणसे माझ्या प्रवाहात सांडपाणी सोडतात. सांडपाणी, गटाराचे पाणी, प्रवाह. प्रवाह म्हणजे फ्लो. जो रिवर का जो फ्लो आता है, इसमें गटार का पानी छोड़ देते. सांडपाणी, गटाराचे पाणी. कचरा टाकतात. मेरे प्रवाह में, मेरे फ्लो में कचरा, सांडपाणी डाल रहे, मला प्रदूषित करतात. प्रदूषित म्हणजे काय? घाणेरडे. प्रदूषित, घाणेरडे. माणसांच्या वस्त्या, छोटी गावे, शहरे यांच्या जवळून वाहत जाताना मी जास्तच प्रदूषित होते. देखो नदी क्या बोल रहे हैं, या माणसांच्या मुले मी प्रदूषित होते. त्यांच्या जवळून जाताना, म्हणजे हम लोग कितने गंदे. माणसांच्या जवळून जाताना, गावांच्या जवळून जाताना, खेड्यांच्या जवळून जाताना मी प्रदूषित होत असते, मी घाणेरडी होते. थांबला तो संपला, असेच मी सगळ्यांना सांगत असते. देखिए, अभी नदी अपने को बता रही है, तो रुक गया, वो खत्म हो गया. तो आपण देखील नदीच्या सारखं काय थांबायचं नाही. जरी शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन लेक्चर आपण काय करायचं, अटेंड करायचे आहे, थांबायचं नाही. शेवटी मी सागराला जाऊन मिळते. लास्ट में मेरा एंड, मेरा अंत कहाँ हो रहा है, तो सागर. सागर में जाके मिळते. आणि नदी म्हणून माझा प्रवास थांबतो. म्हणजे स्टार्ट टू एंड. मी केव्हा संपते, मी ज्यावेळी सागराला जाऊन मिळते त्यावेळी माझा प्रवास पूर्णपणे संपलेला असेल. बघा, या ठिकाणी स्टार्ट टू एंड हार्ड वर्ड्स, मीनिंग्स मैंने आपको बताया है. पाठ के नीचे वन सेंटेंस का क्वेश्चन दिया है. इसका आंसर क्या आना चाहिए. अभी मैं आपको पूछ रहे, अगर आपको नहीं आता है तो मैं आपको इसका आंसर देता हूँ, आप लिख लीजिए. या ठिकाणी खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. नदीचा जन्म कोठे होतो. पहा, सुरुवातीलाच मी त्याचं उत्तर सांगितलं होतं. नदीचा जन्म कोठे होतो. नदीचा जन्म पर्वतावर होतो. पर्वत. फुल सेंटेंस में लिखना चाहिए, नदीचा जन्म पर्वतावर होतो. सेकंड है, नदी मोठी कशी होते. नदी मोठी कशी होते. नदीला अनेक ओढे व नद्या येऊन मिलतात. सेकंड पैराग्राफ में दिया था, मुझे कौन कौन मिलता है, ओढे और नाले. नदीला अनेक ओढे व नद्या येऊन मिळतात, त्यामुळे नदी मोठी होते. नेक्स्ट, नदीच्या पाण्याचा उपयोग लोक कशा कशासाठी करतात. आत्ताच आपण बघितलेला आहे. नदीचा पाण्याचा उपयोग लोक कशासाठी करतात, तर नदीच्या पाण्यावर वीज तयार होते, विजेवर कारखाने चालतात, तसेच विजेमुळे शेतात पंप चालवतात. लोक पिण्यासाठी नदीच्या पाण्याचा वापर करतात. अशा प्रकारे त्याचं उत्तर हवं आहे. त्याच्यानंतर नदीचा वेग कधी कमी होतो. पहा, लेसन के अंदर दिया था, नदीचा वेग केव्हा कमी होतो, सांगा बरं. जेव्हा नदी पर्वत उतारावरून सपाट मैदानी भागात येते. नदी का फ्लो जो है वो लेवल सेम लेवल पे आता है. इस टाइम क्या होता है, फ्लैट लेवल पे जब भी नदी का जो फ्लो आता है तभी इसका स्पीड कम हो जाता है. उत्तर कसं लिहाल, जेव्हा नदी
पर्वत उतारावरून सपाट मैदानी भागात येते तेव्हा तिचा वेग कमी होतो. नदी आपल्याला कोणता संदेश देते? संदेश, मेसेज लगेच समजला नाही का? पुढे पुढे जात राहा, थांबला तो संपला, असा संदेश नेहमी नदी आपल्याला देत असते. थांबला तो संपला हा संदेश नदीने आपल्याला दिलेला आहे. याच्यानंतर आपल्याला फिल इन द ब्लँक्स म्हणून देखील प्रश्न येऊ शकतो. पहा, मी काही ओरल प्रश्न तुम्हाला विचारतो. कदाचित पाठाखालीच प्रश्न तुमच्या प्रश्नपत्रिकेत येतील असं नाही. नदी उंच डॅश डॅश वरून वेगाने कोसळते. सांगा बरं, नदी उंच कड्यावरून, नदी उंच कड्यावरून वेगाने कोसळते. नदी, सेकंड, नदी डॅश डॅश रूपाने पर्वतावरून खाली येते. नदी डॅश डॅश रूपाने धबधब्याच्या रूपाने खाली येते. माणसे डॅश डॅश बांधून नदीला अडवतात. काय बांधून अडवतात? दोरी बांधून अडवतात का? नाही. धरण, डॅम, धरण बांधून नदीला अडवतात. नदी शेवटी डॅश डॅश जाऊन मिळते. नदी शेवटी कुठे जाऊन मिळते? एंड का हो रहे नदी का? सागराला. नदी शेवटी सागराला जाऊन मिळते. पहा, त्याच्यानंतर समानार्थी, सेम मिनिंग, विरुद्धार्थी असे देखील तुम्हाला शब्द येते. या पाठात आलेले शब्द मी तुम्हाला सांगतोय. समानार्थी पहा, पहिले सागर, सेम मिनिंग. सागर का कोण म्हणताय का? सागर म्हणजे समुद्र. लिहून घ्या, सागर, समुद्र. नदी, नदीला दुसरा शब्द, सेम मिनिंग, नदी. नदी म्हणजे सरिता. पर्वत, पर्वत म्हणजे डोंगर. पर्वत, डोंगर. धबधबा, धबधब्याला समानार्थी शब्द लिहा, प्रपात. प्रपात. वीज, विद्युत, वीज, विद्युत. वेग, इंग्लिश में स्पीड बोलते हैं उसको. वेग, मराठी शब्द सांगा, सेम मीनिंग. वेग, गती. वेग, गती. त्याच्यानंतर अपोजिट वर्ड्स. तुम्हाला विरुद्धार्थी शब्द पहा. जन्म, नदीचा जन्म आपण बघितला. जन्म. मरण, अपोजिट वर्ड्स काय आहे का? मरण. पुढे, पुढे, मागे. खाली, खाली मतलब नीचे. खाली म्हणजे वर. शेवट, शेवट, सुरुवात. शेवट, सुरुवात. अपोजिट. उतार, उतार, चढाव. कमी, जास्त. कमी, जास्त. पहा, या ठिकाणी आपल्याला काही असा प्रश्न विचारतात की दोन उदाहरणांचे निरीक्षण करा, त्यावरून रिकाम्या जागा भरा. तो एग्जाम्पल ऑब्जर्वेशन करने का है और इसके बाद फिल इन द ब्लैंक्स आपको कंप्लीट करने का है. पहा, दोन उदाहरणे काय आहेत आपण वाचूया. तुमच्या पाठ्यपुस्तकात क्वेश्चन नंबर 2. चालणे, चालतात, चालवतात. पळणे, पळतात, पळवतात. त्याप्रमाणे भेटणे, भेटतात, भेटवतात. करणे,
करतात करवतात, मिळणे मिळतात मिळवतात, थांबणे थांबतात थांबवतात. पहा, या ठिकाणी शब्दांचं रूप आहे ते आपल्याला समजलं तर आपल्याला तीनही शब्द कसे लिहायला पाहिजे ते सुरुवातीला दोन शब्दावरून समजते. चालणे चालवतात चालवतात, चालणे चालतात चालवतात, पळणे पळतात पळवतात. मधला शब्द आहे त्याला तात लावतो आपण आणि शेवटी वतात लावतो. चालतात पळवतात. तर पहिल्या आपल्याला प्रश्नात एक्झाम्पल दिलेले आहे ते आपण वाचल्यानंतरच आपल्याला पुढचा प्रश्न सोडवता येईल. याप्रमाणे अनेक प्रश्नांची आपल्याला उत्तरं शोधता येतील. पहा, हिरवेगार यासारखा रंगछटा दाखवणारे शब्द सांगा. असा देखील प्रश्न येऊ शकतो. हिरवेगार, पांढरा पांढरा शुभ्र रंगछटा आहे. काळा काळा कुट्ट, पिवळा पिवळा धम्मक, निळा निळा गर्द रंगछटा, लाल लाल भडक. असं शब्द आपल्याला पूर्ण करता आलं पाहिजेत. हिरवे हिरवेगार या शब्दावरून आपल्याला त्याची उत्तरं शोधता येऊ शकतात. बऱ्याच ठिकाणी आपल्याला असे उलटसुलट प्रश्न आलेले असतात. आता शेवटचा प्रश्न सांगतो तुम्हाला मी. पहा, थांबला तो संपला यासारखी सुचवणे सांगा, सुचवताना संग्रह करा. पहा, आपल्याला बरीच उदाहरणं देता येईल. पाणी अडवा पाणी जिरवा, पाणी हेच जीवन, अतिघाई संकटात नेई, कष्टासारखे फळ नाही, वाचाल तर वाचाल. या ठिकाणी याप्रमाणे आपल्याला सूचनांचा संग्रह देखील करता येईल. त्याप्रमाणे थांबला तो संपला हे उदाहरण या पाठात दिलेले आहे. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला परीक्षेत यासारखेच प्रश्न येणार, पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचे काही येणार नाही. पण प्रश्न काय विचारलेला आहे, प्रश्नाचं स्वरूप काय आहे त्यानंतरच उत्तर तुम्हाला लिहायचे आहेत. नाहीतर तुम्ही एकाने लिहिलं तेच पाऊल लिहिलं तर उत्तर चुकीचं असेल तर तुम्हाला मार्क्स अगोदरच्या परीक्षेत जसे वाटलं ये मेरा बराबर था सर, ये मेरा गलत था सर, मैं ये बताया, अपना दिमाग एग्जाम में लगाने का है. बहुत सारे स्टूडेंट का मुझे फोन आया था, सर मेरा आपने ये सिखाया प्रैक्टिस में, सराव परीक्षा में, और इसमें ये डाला है. प्रश्न उलट सुलट परीक्षेत येतात म्हणून तुम्ही पाठ्यपुस्तक वाचलं पाहिजे. शिकवताना हार्डवर्ड्स मी दिलेले आहेत त्यांचं मिनिंग दिले पाहिजे. अपोजिट वर्ड्स, सेम वर्ड्स यासारखे बरेच प्रश्न आपण या पाठ्यपुस्तकाच्या खाली असलेले अभ्यासून झालेले आहेत. धन्यवाद मित्रांनो.